आणि ह्या अशा गोष्टी आमच्या जगण्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या ट्री स्पेसीज ज्या आहेत त्या राखून ठेवल्यात आमच्या देवरायांमध्ये. म्हणजे देर आर मोर दॅन 85 व्हरायटीज ऑफ ट्री स्पेसीज जे की कोकणामध्ये सॅक्रेड फ्लोरा किंवा देवाची झाडं आहेत आणि त्या देवरायांमध्ये अजूनही शाबूत आहेत. तर ह्या प्रत्येकाचा आपल्या जगण्याशी उपयोग काय आहे हा ज्यांनी शोधला ते सरळ सायंटिस्ट होते आणि त्यांनी हे असं निर्माण केलेली जीवनशैली आहे. आणि ती बायोडायव्हर्सिटी आपल्या जगण्यातूनच शिल्लक राहू शकते. ती कोणीतरी असं म्हटलं निसर्ग वाचवा म्हणून नाही शिल्लक राहत. ते निसर्ग फक्त वाचवण्यासाठी नाही आहे, तो जगण्यासाठी आहे. जर तुमची लाईव्हलीहूड डिपेंडन्सी निसर्गावरची संपली तर निसर्ग हा फक्त वाचावा म्हणून तुम्ही केलेलं एक सोशल वर्क ठरेल, ते जगण्याचं वर्क नाही आहे. तर म्हणजे असं मला वाटतं की तो माणूस तोच वाचवतो ज्याची नाळ निसर्गाशी जोडली आहे. म्हणजे माका संध्याकाळी जाऊन थंयसर गरोवन मासो काडूचो असा म्हणून समुद्र माझो स्वच्छ होयो ना की तो दिसाक बरो होयो म्हणून पर्यटकांका दाखवच्यासाठी तो कोकण स्वच्छ किंवा चांगलं ठेवचो नाही. आता मला सांग, तू ह्या सगळ्या वेगळ्या वाटेने निघालेला आहेस. तुझं वय किती रे प्रसाद? मी आता 30 वर्ष झाली मला. हो ना? डिसेंबरमध्ये. मग आता असं विचारतात की नाही घरचे माणसं की सेटल कधी होणार? मी सेटलच आहे. म्हणजे मी एक प्रवास अनुभवतोय, मी एक जगणं अनुभवतोय आणि मला असं कुठलंही प्रेशर नाही आहे की मला हे काम करायचं किंवा ते. हे माझे बाय चॉईस मी निवडलेली ही जीवन आहे. आणि मला असं वाटतं की जे काही आत्ता गावात जगतोय ना हे पुढच्या 20 वर्षांनी जगता येईल की नाही सांगता येत नाही. मे बी आम्ही आज अशा काळात जन्म घेतला आहे ज्यावेळेस खूप जास्त एकदम एक्स्ट्रीम डेव्हलपमेंटचा झोनसुद्धा चालला आहे आणि त्याच्याबरोबर गाव वाचवणं आम्ही म्हणतोय पण ते कितपत शक्य आहे माहिती नाही. पण आत्ताच जगायलाही हवं आहे. आणि ते म्हणजे माझ्या गावामध्ये एक फ्री फ्लोईंग रिव्हर, आम्ही न्हय म्हणतो ते का, न्हय म्हणजे वाहती नदी. तर माझ्या गावामध्ये महाराष्ट्रात खूप कमी नद्या आज वाहत्या राहिलेल्या आहेत कारण त्यांच्यावरती एकतर डॅम्स झालेत किंवा अनेक प्रकारचे प्रकल्प उभे राहिलेत, त्या प्रदूषित झाल्यात. पण माझ्या गावामध्ये एक तेरेखोल नावाची एक वाहती नदी आहे जी गोव्यात तिचा संगम होतो केरी या ठिकाणी. तर ही असं वाहत्या नदीसोबतचं जगणं म्हणा किंवा आज ज्या ठिकाणी आम्ही नाचण्याची भाकरी खातोय, परडा पोरसू करतोय, हे जे जगणं आहे हे बेस्ट क्वालिटी फूड आम्ही घेतोय, बेस्ट क्वालिटी ऑक्सिजन आमच्याकडे आहे, रिच लाईफस्टाईल आहे. हे जगणंही तितकंच जगायला हवं आणि ते जर जगलो तर मला असं वाटतं की पुढच्या पिढीला आपण काहीतरी चांगलं देऊ शकू. घरच्या मंडळींनी तुझ्या या वेगळ्या वाटेला पाठिंबा दिला का? तुला विरोध कुठून कुठून झाला? विरोध म्हणण्यापेक्षा कसं असतं, घरातले ग्रामीण भागातून असल्यामुळे घरातले खरंच साधे असतात. त्यांना आपले काही एवढे विचार आणि या सगळ्या गोष्टी सस्टेनेबल लिव्हिंग कळत नसतं. बाबा असं आहे मग व्यवस्थित. म्हणजे ते सस्टेनेबल लिव्हिंग जगत असतात पण त्यांना ते मांडता येत नसतं असंच एवढं असतं. म्हणजे म्हणून मी जे म्हणालो की खरंच मी रान माणूस नाही आहे. अशी रान माणसं प्रत्येक गावात कोकणामध्ये आहेत. ती जगतात, फक्त ती बोलत नाहीत आणि म्हणून ती दिसत नाहीत. पण त्यांचा आवाज मात्र आज लोकांपर्यंत पोचणं तितकंच गरजेचं आहे. पण आता असं झालं आहे की घरातल्यांना कन्व्हिन्स करायला असं लागलं नाही. त्यांना वाटलं की असंही तर करतंय त्याच्यात असा मग भागता मग खुश असं आहे मग. म्हटलं होय बाबा असं आहे बरं मग ठीक असं कर काय तर असं अप्रोच आहे. हे मला वाटतं कोकणी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे की तो असं कर, म्हणजे चांगलं करतोय, समाधानी आहे, समाधानी आहेस ना, कर असं म्हणत पुढे जातो. मला सांग की मगाचपासून तू इतकं पोट तिडकीने बोलतोयस की आपण सगळ्या समाजाला एकसारखं बनवतोय, म्हणजे असं मोनोटोनस बनवतोय आणि मुळात सृष्टी, माणसं ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये विविधता आहे. तर विविधता का हवी? खरं तर तुमच्या भागातली बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता ह्याचं रिफ्लेक्शन तुमच्या जगण्यामध्ये असतं. म्हणजे मी जसं म्हणालो की कोकणात सुद्धा माशाची कढी वेगवेगळ्या प्रकारची करतात. म्हणजे आमच्या गोव्याकडच्या कढीमध्ये तिरफळं घालतात, ती कदाचित रत्नागिरीच्या वरती घालत नाहीत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे जे झाड मिळतं त्या ठिकाणाहून आमची अगदी फूड कल्चर म्हणा, आमच्या सगळ्या गोष्टी या निसर्गातून पहिल्या आलेल्या आहेत आणि त्यातून आम्ही फार अभ्यासपूर्वक ही जीवनशैली निर्माण केली. म्हणजे तुम्हाला सांगतो, बाकीकडची दिवाळी मला माहिती नाही, पण आमच्याकडे अभ्यंग स्नान केल्याच्या नंतर मग त्याच्यासाठी पण आम्ही त्या नारळाच्या दुधातनं अभ्यंग स्नान होतं आणि त्याच्यानंतर सकाळी आम्ही सातिंगण नावाचं एक झाड आहे, त्या झाडाच्या सालीचा रस, कडू रस आम्ही पहिला पितो, ज्याच्यानंतर आम्ही गूळ आणि पोहे खाणार आहोत. तर हे गोड धोड खाण्याच्या आधी आम्ही एक कडू रस पितो आणि त्या सातिंगण या झाडाच्या सालीचा जर तुम्ही आयुर्वेदात जर त्याचा अभ्यास केला तर एक डायबेटीजवरती त्याचे औषध तयार होईल अशा पद्धतीने ते झाड आहे.
आणि ह्या अशा गोष्टी आमच्या जगण्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या ट्री स्पेसीज ज्या आहेत त्या राखून ठेवल्यात आमच्या देवरायांमध्ये. म्हणजे देर आर मोर दॅन 85 व्हरायटीज ऑफ ट्री स्पेसीज जे की कोकणामध्ये सॅक्रेड फ्लोरा किंवा देवाची झाडं आहेत आणि त्या देवरायांमध्ये अजूनही शाबूत आहेत. तर ह्या प्रत्येकाचा आपल्या जगण्याशी उपयोग काय आहे हा ज्यांनी शोधला ते सरळ सायंटिस्ट होते आणि त्यांनी हे असं निर्माण केलेली जीवनशैली आहे आणि ती बायोडायव्हर्सिटी आपल्या जगण्यातूनच शिल्लक राहू शकते. ती कोणीतरी असं म्हटलं निसर्ग वाचवा म्हणून नाही शिल्लक राहत. ते निसर्ग फक्त वाचवण्यासाठी नाही आहे, तो जगण्यासाठी आहे. जर तुमची लाईव्हलीहूड डिपेंडन्सी निसर्गावरची संपली तर निसर्ग हा फक्त वाचावा म्हणून तुम्ही केलेलं एक सोशल वर्क ठरेल, ते जगण्याचं वर्क नाही आहे. तर म्हणजे असं मला वाटतं की तो माणूस तोच वाचवतो ज्याची नाळ निसर्गाशी जोडली आहे. म्हणजे म्हाका संध्याकाळी जाऊन थंयसर गरोवन मासो काडूचो आसा म्हणून समुद्र माझो स्वच्छ होयो ना की तो दिसाक बरो होयो म्हणून पर्यटकांका दाखवच्यासाठी तो कोकण स्वच्छ किंवा चांगलं ठेवचो नाही. तो माझ्या जगण्यात त्याच्यातून निर्माण झालेला आहे. ते झाड का वाचायला हवं तर आत्ता कोकणामध्ये सागवानाची लागवड झाली. तर सागवान आमचं झाड नाही, मुळात सह्याद्री आहे हा सदाहरित भागामध्ये येतो, ट्रॉपिकल एव्हरग्रीन रेन फॉरेस्टमध्ये. तर आमच्याकडे तुम्हाला जुन्या घरांना सागवान मिळत नाही, आईन मिळतो. आईन म्हणजे क्रोकोडाईल बार्क ट्री, कोकणामध्ये ह्याला देवाचं स्थान असलेलं झाड. त्याच्यानंतर किनळ मिळतो, फणस मिळतो. फणशी म्हणजे एक त्याला कानळसुद्धा वृक्ष म्हणतात, अगदी तुम्हाला रेन फॉरेस्टमध्ये आढळणारा वृक्ष. तर अशाच आहे देवदारो म्हणून एक झाड आहे ज्याला चंदनासारखी एक सुगंधित 5 व्हरायटीची झाडं आहेत कोकणामध्ये. तर ह्या अशा पद्धतीच्या ट्री स्पेसीज आमच्या जुन्या घरांना आम्ही वापरलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ही बायोडायव्हर्सिटी इज द मेन सोर्स ऑफ लाईफ आणि ही भारतात सगळीकडे आहे. म्हणजे जशी कोकणात आहे तशी भारतात सगळीकडे आहे आणि ते जगणं ही आपली जैवविविधतेशी म्हणून विविधतेने नटलेला भारत आहे. आणि ते जर संपलं तर एक साच्यातले गणपती आपण निर्माण करतो. सगळीकडे आता सेम फूड कल्चर, सगळीकडे सेमच, जिकडे जाऊ तिकडे मॉल, जिकडे जाऊ तिकडे चायनीजचे गाडे. रवळनाथ चायनीज कॉर्नर आणि सातेरी चायनीज कॉर्नर आता कोकणात निर्माण झाले. आम्हाला आता रडायची पाळी आलेली. म्हणजे बघ कधीतरी कॅन्टॉन मालवणी फूड येईल आणि ते लोक बाहेर खातील, आम्हाला लग्न नसणार. ह्या पार्श्वभूमीवरती ना कोकणातल्या ज्या वेगवेगळ्या परंपरा आहेत त्यांच्याकडे तू कसा पाहतो? अगदीच. म्हणजे मी जसं मगाशी म्हणालो 6 ऋतूंचे 6 सोहळे सेलिब्रेट करण्यासाठी आपण सण निर्माण केले आणि त्या प्रत्येक सणाला एक काहीतरी छान रिच्युअल असतो. म्हणजे ज्यावेळेस आम्ही शिगमो म्हणतो, आमच्याकडे शिगमो म्हणतात, वरती गेलं तर त्याला शिमगा म्हणतात. गोव्याच्या जवळ गेलं का गोईचो शिगमो. तर त्याच्यात हा गावडा कुणबी इथल्या समाजातली अशा अनेक रिच्युअल्स आहेत आणि हा शिशिर ऋतू असतो. बेसिकली शिशिर ऋतू म्हणजे झाडं जी असतात ती पानं टाकतात, जी एनर्जी रिलीज करायची असते म्हणून आम्ही रोंबाट मारतो. म्हणजे रोंबाट म्हणून एक प्रथा, म्हणजे ज्यावेळेस शिगमो एंड होता की ना त्यावेळेस सगळी ताकद घेऊन लोक नाचतात ढोल ताशा आणि त्यावेळेस धुळवट असतात, रंग उडवत नाही, ती लाल माती एकमेकांवरती उडवली जाते. आणि ही जर सगळी बघितली, कारण त्यावेळेसचं वातावरण असं असतं की एकंदर वातावरणामध्ये तुम्हाला एक स्पिरिच्युअलिटी असते आणि ती सेलिब्रेट करायची आणि रोमटाच्या वेळी सगळी एनर्जी रिलीज करून गुढीपाडव्याला पुन्हा ताजेतवाने व्हायचं. ह्या अशा पद्धतीचे एक रिच्युअल्स आहेत आणि हे आपल्या इंडिजिनस कल्चरमधून आलेले आहेत. तर त्याच्यानंतर प्रत्येक म्हणजे अगदी नागपंचमी जरी आपण म्हटली तरी तो काही फार्मरचा मित्र म्हणून वगैरे असा काही ते मला पटत नाही. म्हणजे साप हा माणसाचा मित्र वगैरे नाही आहे, तो वेगळाच आहे, आपणही वेगळेच आहोत. माणूसच माणसाचा मित्र आहे की नाही मी सांगू शकत नाही. तर मुळात साप हा प्रेडिटर आहे. म्हणजे मी जसं म्हणालो तिराळीच्या जंगलामध्ये किंग कोब्रा म्हणून आहे, तिथे नागनाथाचं देवस्थान आहे आणि तो एक राखणदार आहे. त्याचं इकोसिस्टीममध्ये जर रोल बघितला किंग कोब्रा तर सगळ्यात टॉप पोझिशनला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला देव मानलेला आहे. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, हे अगदी सोपं साधं आहे. आणि त्या किंग कोब्राला आम्ही देव मानतो आणि म्हणून आम्ही त्याला नाग का पुजतो की त्याच्या हॅबिटॅटमध्ये आम्ही राहतो. आमच्या घराच्या जवळ एक झरी असते, त्याला नागझर म्हणतो आम्ही. त्या नागझरीमध्ये केवड्याचं स्वॅम्प जे आहेत, केवडा एक स्वॅम्प व्हरायटी आहे, त्याला फूल येतं. मुंबईमध्ये जी फुलं मिळतात ती केवड्याची नसतात, ती महाशिवरात्रीला फुलतात. बऱ्याच लोकांना वाटतं गणपतीत जो मिळतो तो केवडा असतो. तर हे जे फूल आहे किंवा तो जर आपण स्वॅम्प जर आपण ते बघितले आणि तशा पद्धतीचं तिराळीच्या खोऱ्यामध्ये एक मिरिस्टिका स्वॅम्पचं एक मोठं जंगल आहे आणि महाराष्ट्रातलं एकमेव हे पाणथळ जमिनीतलं जंगल आहे. जसं की आपण खारफुटी बघतो, अलिबागच्या आजूबाजूला तुम्हाला मँग्रूव्ज दिसतील, तर हे मँग्रूव्जसारखी अशी फ्रेश वॉटर स्वॅम्प्स आहेत जे म्हाडापेक्षाही उंच जातात आणि त्यांची मुळं माझ्या हाईटच्या वरती म्हणजे 10 फुटावरून मुळं पुन्हा जमिनीकडे येतात आणि त्यांच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची प्रचंड क्षमता असते. आणि हे आहे फ्रेश वॉटर वेटलँड. आणि या ठिकाणी बेडूक
वर्षभर अवेलेबल असल्यामुळे त्या ठिकाणी नागासारख्या प्रजाती वर्षभर राहतात आणि त्यांना डिस्टर्ब करू नये. तर का डिस्टर्ब करू नये? तर देव आहे म्हणून नाही, कारण तो राखतोय. काय राखतोय? माझं जगणं राखतोय, कारण तिथून मला नॅचरल फ्रेश वॉटर मिळतंय. सो तो राखणदार आहे माझा. सो अशा पद्धतीच्या ज्या परंपरा आहेत त्या आपल्याला इकॉलॉजीशी जोडून देतात, इंडिजिनस कल्चरशी जोडून देतात. त्या मंदिरांपेक्षाही जास्त देवरायांमध्ये शिल्लक आहेत. तर मला असं वाटतं, म्हणजे तुम्ही देवाला माना अगर नका मानू, पण तुम्ही एखाद्या कोकणातल्या देवराईमध्ये जर तुम्ही प्रवेश केल्याच्या नंतर तुम्हाला जी एक वाईब येते, एक जी स्पिरिच्युअल एनर्जी जाणवते, ती त्या ठिकाणी असलेल्या अधिवासामुळे जाणवते. त्या ठिकाणी असलेली एनर्जी म्हणजे तिथे हॉर्नबिल असतो देवराईमध्ये, शेकरू असतं. त्या ठिकाणी काही विशिष्ट म्हणजे एक सर ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर म्हणून आहे. अगदी आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पैसे देऊन त्याचे फोटो काढायला कोकणात येतात. आणि म्हणजे एक दुसरं एक ब्लू इयर्ड किंगफिशर म्हणून हे देवराईत आढळणारे काही विशिष्ट स्पेसीज आहेत. आणि हीच सगळी 33 कोटी रूपं मी म्हणेन ती देवतांची. आणि ती सगळी त्या देवराईत असल्यामुळे त्या ठिकाणी एक वेगळी स्पिरिच्युअल एनर्जीची जाणीव होते. तुमचे हात आपोआप जोडले जातील, तुम्ही नतमस्तक व्हाल, कारण तुमचं अस्तित्व तिथे आहे. आणि ते अस्तित्व ह्याच पंचमहाभूतातून आपली निर्मिती झाली आहे हे तुम्हाला कुठेतरी सांगत असतं. क्या बात, क्या बात. माझी प्रसाद अशी जवळजवळ खात्री पटली आहे की तुला शक्ती पंचमहाभूतातूनच मिळते. त्याशिवाय इतकी शक्ती आणि ज्या तळमळीनं तू बोलतोयस ती दुसऱ्या कुठून येणार? ती पंचमहाभूतामधूनच येणार.